नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि गणपतीचं आज शेवट दिवस आहे, म्हणजे आज गौरी आणि गणपतींचं विसर्जन आहे. तर आम्ही आमच्या गावातल्या घरात चाललो आहे, म्हणजे आजोबांच्या घरी चाललो आहे. तिथं आमची गौर असते पूर्ण फॅमिलीची. आणि ॲक्च्युली यावर्षी गणपतीच्या जास्त शूटिंग म्हणजे व्लॉग करता आला नाही आहे. ऑफिसचं कामं पण होतं किंवा बरेच काही याची गडबड होती, त्याच्यामुळे व्लॉग करता आला नाही. आज विसर्जन आहे. तर यावर्षी काय वेगळं असेल विसर्जनमध्ये, तर बेसिकली दरवर्षी सेम असतो, पण यावर्षीची मजा थोडीशी वेगळी असेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेलच, अनुभवायला मिळेलच. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आम्ही आमच्या गावदेवीची जिथे स्थान असतं, म्हणजे तिथे गावदेवीची गौर असते, तिथे आम्ही आलो आता. आमच्या गावातला पहिला गौरीचा मान या गौरीचा असतो, म्हणजे जेवढ्या गौरी असतात त्यापैकी पहिला मान या गौरीचा असतो. जोरात बोला, आवाज नाही येत आहे.
आरती करताना जेव्हा निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी एवढं बोललो आणि तो जो मुवमेंट होता ना एकदम इमोशनल, म्हणजे लिटरली डोळ्यात पाणी आलं. आणि की आजचा शेवटचा दिवस आहे, ती शेवटची आरती होती गणपतीची गौरीची. आणि मग त्यानंतर मग म्हणजे गणपती सण संपेल. सो खूप इमोशनल असं सीन होता. आणि आता बहुतेक गावातल्या अर्धे गणपतींना निरोप दिला आहे, म्हणजे त्यांचं विसर्जन होईल आता. तर आता या साईडला चाललं आहे आमच्या घरच्या गौरीचं आता विसर्जन होईल. त्याच्या आधीचं जे कार्यक्रम असेल, गाणी वगैरे असतात, नाच असतात, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. गंगा गौरी माते की जय. गंगा गौरी माते की जय. मित्रांनो, गौरीचा सण कोकणात कसा साजरा केला जातात ते आपण यांनाच विचारू. तर आपल्यासोबत सगळे महिला मंडळ आहेत. तर काकू, आपल्या गौरीचा सण कसा साजरा केला जातो? गौर पहिल्या दिवशी बाहेर येते, दुसऱ्या दिवशी वळसा पूर्ण करतो आणि मग तिसऱ्या दिवशी सासरी जाते. असं 2.5 दिवसांचा सण असतो. म्हणजे पहिल्या दिवशी गौर माहेरी येते, दुसऱ्या दिवशी जो वौसा केला जातो, ज्या सुवासिनी असतात त्यांचं सूप पुजलं जातं आणि ज्या कुमारिका असतात त्यांच्या सुपल्या पुजल्या जातात. तिसऱ्या दिवशी विसर्जनाचा दिवस, म्हणजे गौर जाते सासरी. तर आज तो दिवस आहे आणि खरंच ॲक्च्युली थोडंसं वातावरण म्हणजे इमोशनल पण झालं सगळे. कारण की 2 दिवस गौर माहेरी येते. जेव्हा एखादी मुलगी आपल्या घरी येते तेव्हा सगळे आनंदी असतात, पण जेव्हा जातात ना, जेव्हा ती सासरी चाललेली असते तेव्हा सगळे भावनिक झालेले असतात, इमोशनल होतात. तसं आता आज वातावरण आहे.
एखादी मुलगी सासरी जाताना 1-2 वेळा तरी मागे वळून बघते, त्याचप्रमाणे आमची गौराई सासरी जाताना मागे वळून बघते आहे. आपल्या मुलीने सासरी जाऊन खुश राहावे, चांगला संसार करावा म्हणून जसे हसत खेळत तिला सासरी पाठवले जाते, तशाच प्रकारे गौरींच्या विसर्जनाला आनंदाने नाचत खेळत गौरींना निरोप दिला जातो. गौरी आणि गणपती विसर्जनासाठी गावच्या बंदरावर पोहोचले की त्यांची शेवटची आरती होते, मग त्यांना निरोप दिला जातो. मुक्ता फळाची जय देव जय जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकर
फुलाची स्वरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा झुंझुंटी नुपुरे चरणी गागुऱ्या जय देव श्रीरामदेव भावे उवाळी जय देव जय देव गंगा गौरी माते के गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यावर हनुमान मंदिराकडे आल्यावर पारंपरिक गाण्यांवर नाचणारी तरुण तसेच म्हातारी मंडळी दिसली. आता डीजेवर थिरकणाऱ्या तरुणांना या पारंपरिक गाण्यांवर आणि थालूबाजाच्या तालावर फेर धरताना बघून खूप छान वाटलं. मला आमच्या खरसाई गावचा गौरी गणपती विसर्जन सोहळा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.